नमस्कार। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे। आमदार संग्राम भैया जगताप आयोजित आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न होते। आज गादी आणि माती विभागामधल्या अनेक प्रेक्षणीय लढतीने हजारो कुस्ती शौकीनांना मंत्रमुग्ध केलेला आहे। उद्याच्या सत्रामध्ये माती विभागातल्या आणि गादी विभागातल्या फायनलच्या लढती रंगणार आहेत। माती विभागामधली जी प्रेक्षणीय कुस्ती होणार आहे तो उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेता साकेत यादव अशी कुस्ती माती विभागामध्ये लागणार आहे। त्या कुस्तीचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। आपण वळूयात आता कुस्तीच्या विश्लेषणाकडे। सर्वप्रथम जाणून घेऊयात महेंद्र गायकवाड बद्दल। महेंद्र गायकवाड जो सातारा अधिवेशनाचा उपमहाराष्ट्र केसरी आहे, 115 किलोपेक्षा जास्त वजन, 6 फुटापेक्षा जास्त उंची, प्रतिस्पर्ध्यावरती हवी होणं आणि आक्रमकतेने कुस्ती करणं ही महेंद्र गायकवाडची खासियत आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव गाठीशी घेऊन राष्ट्रीय स्पर्धेतला अनुभव गाठीशी घेऊन अनेक वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणारा महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजला जातो। तर दुसऱ्या बाजूला साकेत यादव, ज्यानं शालेय राष्ट्रीय स्पर्धा असतील किंवा त्यानंतरच्या इतर जिल्हांतर्गत राज्यस्तरीय स्पर्धा असेल, एक चांगली कामगिरी करणारा साकेत यादव, ज्यानं वाईल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळवला। सुहास गोडगे सारखा, युवराज चव्हाण सारख्या अनेक नवोदित पण तुफानी लढणाऱ्या पैलवानांना त्यानं पराभवाची धूळ चारली आणि माती विभागामध्ये तो फायनलला पोहोचलेला आहे। तुम्हाला काय वाटतं, साकेत यादव पुन्हा एकदा धक्कादायक निकालाची नोंद करून महाराष्ट्र केसरीच्या फायनलला प्रवेश करेल का महेंद्र गायकवाड आपली विजय घोडदौड सुरूच ठेवून महाराष्ट्र केसरी गदेच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे टाकेल? तुमच्या या बद्दलच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये कुस्ती शौकीनांना शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।